राष्ट्राचा पंचप्राण, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा महाराजांचा इतिहास आहे. आपण महाराजांचा इतिहास पुस्तक वाचून पाहावं, त्यामध्ये सगळं कळेल. म्हणून मला महार बनविले, त्याला कामार बनविले, त्याला कामार बनविले, त्याला कामार बनविले, त्याला कामार बनविले. कशासाठी? मार कशासाठी? मान कशासाठी? ढोर कशासाठी? सांबार कशासाठी? यामध्ये फक्त त्यांचा फायदा होता. आम्हाला फक्त तव्यावर टाकला, आम्ही या जातीयाचे त्या तव्यावर भाजून होरपळून निघालो. आम्हाला प्यायला पाणी मिळाले नाही. म्हणून कवी म्हणतो, त्याला काना मी, त्याला काना, त्याला काना मी कापावे, एका रात्रीच्या कापावे, त्याला काना मी कापावे, एका रात्रीच्या कापावे. आमची अवस्था काय होती हो? मूर्तों के कफन बेचकर खाए थे हमने, कीचड़ के नीचे सदियों से दब कर देखा था हमने. चिखलासारखी किंमत आम्हाला होती, कुठल्या माणसाला किंमत होती, पण आम्हाला किंमत नव्हती. हे बाबासाहेबांनाच फक्त कळालं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 27 मार्च 1930 रोजी महाडचा संग्राम केला. महाडच्या तळ्याचं पाणी पिऊन सांगितलं, आम्ही माणसं आहोत रे, आम्हाला पाणी पिऊ द्या. बाबासाहेबांना दुसरीकडे पाणी नव्हतं का? बाबासाहेबांना पाणी मिळत नव्हतं का? मिळत होतं, परंतु आमचा हक्कच आहे. हक्क या शासनाला, या समाज व्यवस्थेला दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला. आणि म्हणून होतो मातीत पडलेला, माझे सोनेच, माझे सोने, माझे सोनेच केले रे एका मोठ्या घरापाशी, माझे सोनेच केले रे एका मोठ्या घरापाशी. जी जन्मापासून मरेपर्यंत सोबत राहते तिलाच म्हणतात जात. या जातीनेच केला बाबासाहेबांचा घात, तुमचा आमचा घात. आणि म्हणून बाबासाहेबांनी पाडले हिचे दात, पोचरी केली ही जात. आणि म्हणून तुम्ही आम्ही आलो माणसात. ही सगळी जादू बाबासाहेबांची. आणि म्हणून कवी म्हणतो,
बनाते थे, काढिला रे बनाते थे, मग तसाची कथा पाहे, काढिला रे बनाते थे, मग तसाची कथा पाहे, काल उतरे तके माझ्या मेलेल्या बापाने, माझ्या मेलेल्या बापाने, माझ्या मेलेल्या बापाने, करते मला, करते मला, भीम बाबाच्या भीम बाबाच्या भीम बाबाच्या काल मुजवेच गेले रे माझ्या मेलेल्या बापाने, भीम बाबाच्या प्रतापाने, भीम बाबाच्या प्रतापाने, भीम बाबाच्या प्रतापाने, भीम बाबाच्या प्रतापाने, भीम बाबाच्या आयुष्यमान दिनकर कांबळे मुंबईकर यांच्यातर्फे आताचा गीतास